कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई.पी.एफ.ओ आपल्या खातेधारकांना जीवन विमा देते. या विम्याअंतर्गत ई.पी.एफ.ओ मेंबरला जास्तीत जास्त 7 लाखांचा विमा मिळतो. ई.पी.एफ.ओच्या या योजनेला एम्प्लॉईज डिपॉझिट लिक्विड इन्शुरन्स या नावाने ओळखले जाते. ही योजना काय आहे, यातून ई.पी.एफ.ओ खातेधारकांना काय फायदा होतो हे जाणून घेऊया. ई.पी.एफ.ओतर्फे ई.डी.एल.आय या योजनेची सुरुवात 1976 साली करण्यात आली होती. ई.पी.एफ.ओ सदस्याचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना करण्यात आली होती. विम्याची रक्कम ठरवण्यासाठी काही सूत्रांचा अवलंब केला जातो. गेल्या 12 महिन्यांचा बेसिक पगार आणि डी.ए यांच्या विम्याची रक्कम निश्चित केली जाते. या विम्याचा क्लेम करायचा असेल तर हा क्लेम शेवटच्या पगारातील बेसिक सॅलरी प्लस डी.ए यांच्या 35 पट असेल. क्लेम करणाऱ्याला 1,75,000 पर्यंत बोनस रक्कम मिळू शकते. ई.पी.एफ.ओ सदस्याची जोपर्यंत नोकरी असेल तोपर्यंत त्याला ई.डी.एल.आय योजनेअंतर्गत विमा मिळतो. नोकरी गेल्यानंतर ई.पी.एफ.ओ सदस्याचे कुटुंबीय उत्तराधिकारी नॉमिनी या विम्याचा क्लेम करू शकत नाहीत. एखादी ई.पी.एफ.ओ मेंबर सलग 12 महिने नोकरी करत असेल तर त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला कमीत कमी 2.5 लाख रुपये मिळू शकतात. नोकरी करताना कर्मचाऱ्याचा आजार, दुर्घटना यामुळे किंवा नैसर्गिक मृत्यू झाला ई.डी.एल.आय योजनेअंतर्गत विम्याच्या रकमेस क्लेम करता येतो. ई.डी.एल.आय या योजनेअंतर्गत ई.पी.एफ.ओ खातेधारकांना नॉमिनी नोंदवला नसेल तर मृत कर्मचाऱ्याचा जोडीदार, अविवाहित मुले, अल्पवयीन मुलं हे लाभार्थी मानले जातात. ई.पी.एफ.ओ खातेधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास नॉमिनी किंवा उत्तराधिकारी विम्याच्या रकमेवर क्लेम करू शकतात. यासाठी नॉमिनीचे वय कमीत कमी 18 वर्ष असणं गरजेचं आहे. नॉमिनी अल्पवयीन असेल तर त्याचे पालक यासाठी क्लेम करू शकतात. त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र, सक्सेशन सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्रे लागतात.